वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। वायनाडमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती आपण पाहिलेली आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भूस्खलन झालं आहे। भूस्खलनानंतर एकंदरीत 11 ठिकाणी 11 जिल्ह्यांमध्ये या प्रकारची परिस्थिती आहे। कोल्हापूरचा स्वप्नील आता ऑलिम्पिक मेडल आणणार आहे। 50 मीटर एअर रायफलमध्ये स्वप्नील कुसाळे हा फायनलमध्ये गेला। राधानगरीच्या कांबळवाडीचा स्वप्नील कुसाळे मेडल आणण्याची शक्यता आहे। कोल्हापूरकरांसह महाराष्ट्राचं फायनलकडे लक्ष आहे। कोल्हापूरचा नेमबाजपटू स्वप्नील सुरेख कुसाळे यांनी कमाल करत नेमबाजीमध्ये अंतिम फेरीत धडक मारलेली आहे। त्यामुळे कौतुकास्पद अशी कामगिरी स्वप्नीलकडून करण्यात आलेली आहे। पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा नेमबाजपटू स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी कमाल करत नेमबाजीमध्ये अंतिम फेरीत धडक मारलेली आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम स्पर्धा होणार आहे। 10 ते 12 वर्ष सराव करत आहे। मला त्याचा अभिमान आहे। याबद्दल पांडुरंगाची साथ आहे। मुलगा आमचा बाहेर गेला तरी आम्ही मुलाला साथ दिली म्हणून मुला आमचा पुढे बाहेर चालला आणि त्याने प्रगती केली। सण वार त्याला काही माहिती नाही। आम्ही अपेक्षा करायची स्वप्नील तू घरी ये, तर म्हणायचा काय सुट्टी नाही मला, म्हणायचा मला करेल महत्त्वाचं आहे असा तो बोलायचा। गेली 12-13 वर्षे स्वप्नील हा आपल्या खेळामध्ये फार मोठा मनापासून काम करतोय, सराव करत आहे आणि मला आनंद वाटतो या ठिकाणी की माझा मुलगा एवढी मेहनत घेतो या खेळासाठी। ते बघून मी त्या खेळासाठी लागणार कधीही त्याला पैशाला कधी कमी केलं नाही। त्याचं आतापर्यंत जे काम आहे ते फार चढत्या क्रमाचं आहे। त्याच्या कामावरती, त्याच्या खेळावरती त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाल देशपांडे मॅडम, त्याही खुश आहेत। आज त्याची ऑलिम्पिकच्या मॅचसाठी पॅरिसमध्ये तो खेळलेला आहे, तो क्वालिफाय झालेला आहे। आज तो त्या ठिकाणी 7वा आलेला आहे। उद्या ही फायनल मॅच तो खेळणार आहे आणि उद्याच्या मॅचमध्ये तो नक्कीच आपल्या पदकाला गवसणी घालेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।